लाईव्ह 24 तास न्यूज, श्वास मराठी माणसांचा। शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती भुदरगड यांच्या वतीने भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सह्यांच्या हरकतींचे निवेदन प्रांत कार्यालयास देण्यात आले। भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जगण्याला संपवणारा विकासाचा रस्ता होऊ घातलाय। त्याचा इथल्या जगण्याशी संस्कृतीशी काहीही संबंध नाही। इथल्या जगण्याला संपवणारा, निसर्गाचा विनाश करणारा शक्तीपीठ मार्ग बनवण्याचा आराखडा तयार केला आहे। यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती तर जाणार आहेच, त्याचबरोबर येथील शेतकरी कायमचा भूमिहीन होणार आहे। शक्तीपीठाचा मार्ग होणार, शक्तीपीठे जोडली जाणार, लोकांचा विकास होणार। या सगळ्या गोष्टी होतात कोणासाठी आणि यातून खरंच येथील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे का, की विकासाच्या प्रवाहातून येथील शेतकरी कायमचा बाहेर फेकला जाणार आहे? हा जो विकासाचा रस्ता येथून जाणार आहे तो इथल्या निसर्गाला, संस्कृतीला मानवणारा आहे का? आज आपल्याला जाईल त्या ठिकाणी ओरबडलेला निसर्ग दिसतोय। प्रत्येक गोष्टीला ओरबडून लोक पैसे कमावताना दिसत आहेत। कारण तुमच्या माझ्यासमोर येणारा विकास हा आपण ठरवत नाही, इथला माणूस ठरवत नाही, तर कोणीतरी अशी सिस्टीम ठरवते त्याचा इथल्या मातीशी, निसर्गाशी, संस्कृतीशी, इथल्या जगण्याशी काहीही संबंध नाहीये। शक्तीपीठ महामार्गाच्या विकासाच्या वाटेवर सामान्य शेतकरी मात्र कायमचा झोपणार आहे। भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती भुदरगड यांच्या वतीने भुदरगड तालुक्यातील 21 गावातील शेतकऱ्यांनी आपल्या सह्यांच्या हरकतींचे निवेदन प्रांत कार्यालयास आज गारगोटी शहरातून मोर्चा काढत दिले आहे। लाईव्ह 24 तास न्यूज साठी गारगोटीहून सायली। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।